सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 3 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे सकळ शास्त्राचा सिद्धांत जाणे म्हणणे। या चरित्रामध्ये स्वामी पुढच्या व्यक्तीला सांगतात की आम्ही सकळ शास्त्रांचा सिद्धांत जाणतो। कोण लोक होती ती, कोणाला देव म्हणतात असे, कुठे म्हणतात, हे सविस्तर या पहिल्या लीळेमध्ये आपल्याला समजणार आहे। दुसरी लीळा आहे आजच्या या ज्ञान सत्रातील जीवा अविद्ये विभागू करू जाणे म्हणणे। स्वामी असे म्हणतात की आम्ही जीवाचा आणि अविद्येचा विभाग करू जाणतो। आता ही अविद्या म्हणजे काय नेमकं, आणि जीवाचा आणि अविद्येचा विभाग करतात म्हणजे ह्या दोन्हीही वस्तू एका जागी आहेत, म्हणजे जीवही आणि अविद्याही एकाला एक जोडून आहेत, तर याचा विभाग आम्ही करतो असं स्वामी म्हणतात। कोणाला म्हणतात आणि काय प्रसंग होता नेमका हे आपल्याला दुसऱ्या चरित्रात समजणार आहे। आणि तिसऱ्या चरित्रामध्ये आपल्याला अविद्याछेद निरूपण म्हणजेच अविद्येचा छेद देव कसे करतात हे कळणार आहे। तर तिसरी ही लीळा महत्वाची आहे। या लीळेमध्ये अविद्याछेद देव कसे करतात याचं निरूपण केलेलं आहे, आणि नेमकं अविद्या म्हणजे काय हेही तुम्हाला आजच्या या ज्ञान सत्रामध्ये व्यवस्थित समजणार आहे। तर आजच्या या ज्ञान सत्रातील 3ही चरित्र खूप महत्वपूर्ण आहेत, आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेवटचं चरित्र तर खूप महत्वाचं आहे, कारण या चरित्रामध्ये देव भक्तजनांना खूप महत्वाचं निरूपण करतात। तर हे आजचं ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया, आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे पौष शुद्ध एकादशी, गुरुवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 13 जानेवारी 2022। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते। स्वामींनी नेत्राचं दीप असं कोण्या प्रदेशाला म्हटलेलं आहे? दुसरा प्रश्न होता दादोस स्वामींना म्हणतात तुमची ब्रह्मविद्या राजाला सांगा किंवा राणीला सांगा, आम्हाला ब्रह्मविद्येचं काही घेणं देणं नाही, आम्हाला देवतेचा विद्या मार्ग सांगा। तर हे जे बोलणं आहे या दादोसाचं, यांच्या बोलण्याहून आपल्याला काय लक्षात येते हा दुसरा प्रश्न होता। तर या दोन्ही प्रश्नाचे उत्तर काय आणि कुणी कुणी या प्रश्नाची बरोबर उत्तर दिलेली आहेत ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या YouTube चॅनलमध्ये। तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील, दररोज नवनवीन स्वामींचे चरित्र ऐकण्याची इच्छा असेल, तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही ज्ञानवर्धक व्हिडिओ स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करणार आहे ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत नियमितपणे पोहोचत राहतील। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 492, सकळ शास्त्राचा सिद्धांत जाणे म्हणणे। सकळ शास्त्रांचा सिद्धांत जाणे म्हणणे म्हणजे स्वामी म्हणतात की आम्ही सकळ शास्त्राचा सिद्धांत जाणतो। गोसावी पीठ जये विहरणा बीजे केले होते, मग वाळुवंटे ढोरेश्वराकडे बीजे करीत होते। स्वामी पीठजयेकडे विहरणाला गेलेले आहेत। पीठजय नावाचं एक ठिकाण आहे, तिथे देव विहरणाला गेले म्हणजेच विजनाला गेले होते, आणि मग वाळुवंटे ढोरेश्वराकडे बीजे करीत होते। वाळुवंटाने असे जात होते देव ढोरेश्वरकडे जाण्यासाठी। वाळवंटामधून मार्गक्रमण चालू होतं। हे वाळवंट कुठलं, तर हे नदीचं वाळवंट आहे। नदीमध्ये जी वाळूस असते त्याला वाळवंट म्हणतात, तर तिथून चाललेले आहेत देव। मागिला कडोनी भक्तजना मांदी सरिसी धावत जाताये, मागच्या बाजूने भक्तजनांची मांदी
सोबत धावत होती. ब्राह्मण पिंपळेश्वराकडून येत होते, समोरून पिंपळेश्वराकडून ब्राह्मण येत होते काही. गोसावी पाठी मोरे झाले आणि तेही ब्राह्मणे म्हणितले. देव थोडं समोर निघून गेले आणि ते ब्राह्मण म्हणतात, हे चांगदेव राऊळ गोसावी काय जाणती. हे चांगदेव राऊळ गोसावी काय जाणतात बरं, यांना काय माहिती आहे. आणि गोसावी प्रतोणी उभे राहिले. स्वामी थोडं समोर निघून गेले होते. स्वामी पुन्हा प्रतोणी उभे राहिले, म्हणजे ब्राह्मणाकडे तोंड करून उभे राहतात देव. मग म्हणितले, मग स्वामी म्हणतात, हे सकळ शास्त्राचा मतितार्थू जाणे. स्वामी म्हणतात, जे काही या ब्रह्मांडामध्ये शास्त्र आहेत त्या सकळ शास्त्रांचा आम्ही मतित अर्थ जाणतो, म्हणजे गुह्यार्थ जो आहे, जो सार भाग आहे, तो सर्व आम्ही जाणतो. आणि ते उगेची राहिले गोसावी बीजे केले. आणि मग ते ब्राह्मण गप्प बसतात. गोसावी बीजे केले आणि मग स्वामी निघून जातात तिथून. उत्तरार्ध लीळा क्रमांक 496. जीवा अविद्ये विभागू करू जाणे म्हणणे. स्वामी ब्राह्मणांना म्हणतात की आम्ही जीवाचा आणि अविद्येचा विभाग करू जाणतो. एको दिसी गोसावी नगराकडून वाळू वंठे ढोरेश्वराकडे बीजे करिता ती. एके दिवशी स्वामी नगराकडून म्हणजे पैठण नगराकडून वाळवंटे ढोरेश्वराकडे बीजे करिता ती, म्हणजे त्या वाळवंटामधून ढोरेश्वराच्या मंदिराकडे स्वामी जात होते. आता प्रश्न असा पडतो, ही अविद्या म्हणजे आहे तरी काय नेमकं. जे आपले जुने दर्शक आहेत त्या सर्व दर्शकांना माहितीच असेल. जे नवीन दर्शक आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत त्यांच्यासाठी पुनश्च अर्थ सांगणार आहे मी. अविद्या नावाचा हा एक दोष आहे. या जीवाच्या ठिकाणी ही अविद्या नावाची जी रुजा आहे, एक प्रकारची आपण म्हणू शकतो, हा जो दोष आहे, अविद्या दोष, हा अनादी काळापासून चालत आलेला आहे. जेव्हापासून जीव आहे तेव्हापासून हा दोष जो आहे अविद्यारूपी, हा आपल्यासोबत लागलेलाच आहे. शब्दशः जर अर्थ घ्यायला गेलं तर त्याचा अर्थ काय होतो. विद्या जर म्हटलं तर त्याचा अर्थ होतो ज्ञान, आणि त्याला जर आपण लावला, अविद्या म्हणजेच काय, तर ज्ञान नाही. जीव हा अज्ञानी आहे. अविद्या नावाचा दोष कसा आहे, तर हा या जीवाला अज्ञान करून टाकणारा दोष आहे. या अविद्येला अज्ञान अविद्या ही असं बोलतात. तर ही जी अविद्या आहे ती मुळापासूनच या जीवासोबत आहे. जसं शेतामध्ये साळी पेरलेले आहेत, काही भागामध्ये भात पेरला असं बोलतात. तर जे शेतकरी आहेत, मग ती भाताची शेती करणारे असतील, तांदूळ पिकवणारे असतील किंवा गहू पिकवणारे शेतकरी असतील, त्या शेतकऱ्यांना जर मी विचारलं, तुमच्या शेतामध्ये ज्या वेळेस तांदूळ तयार होतो किंवा गहू तयार होतो, तर तुम्ही सांगू शकता का त्या तांदळाचं जे वरचं कवच असते ते अगोदर तयार झालं की आतमधला जो तांदूळ आहे तो अगोदर तयार झाला? कोणी सांगू शकते का? नाही. जेव्हापासून ते कवच आहे तेव्हापासूनच आतमध्ये तांदूळ आहे, आणि जेव्हापासून तो तांदूळ आहे आतमध्ये तेव्हापासूनच वरचं कवच आहे. आता तुम्हाला असं वाटेल की सुरुवातीला फक्त कवचच असते, मध्ये तांदूळ नसतो, तर तसं नाही. एकदम सूक्ष्म स्वरूपामध्ये का असेना तांदूळाचा कण त्या साळीमध्ये असतोच. वरचं कवच थोडं मोठं वाटेल तुम्हाला आणि आतमधला तांदूळ जो आहे तो एकदम बारीक वाटेल, सूक्ष्म स्वरूपात असेल, कदाचित तो तुम्हाला दिसणार नाही सुरुवातीला, परंतु तो असतोच मध्ये. तर जेव्हापासून ते कवच आहे तेव्हापासूनच तांदूळ आहे, जेव्हापासून तांदूळ आहे तेव्हापासून कवच आहे. कोणतं अगोदर आलं कोणतं नंतर आलं हे कोणी सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे अविद्या नावाचा दोष या जीवाच्या ठिकाणी आहेच आहे. तो अगोदर आहे किंवा नंतर आहे असं कोणीही सांगू शकत नाही. जैचा जीव तैची अविद्या असं म्हणतात आपल्या शास्त्रामध्ये. जेव्हापासून जीव आहे तेव्हापासून याच्या ठिकाणी अविद्या आहेच आहे. तर अविद्या कशाला म्हणतात तुम्हाला समजलंच असेल. अविद्या नावाचा हा एक दोष आहे जो अनादी काळापासून या जीवाच्या ठिकाणी लागलेला आहे. सरीसी भक्तजनाची मांदी. स्वामींसोबत भक्तजनही होते. तो पिंपळेश्वराकडून ब्राह्मण येत होते. पिंपळेश्वराकडून काही ब्राह्मण येत होते. तेही गोसावी आते देखिले. त्या ब्राह्मणांनी स्वामींना पाहिलं. गोसावी पाठी मोरे झाले. समोरून ब्राह्मण येत होते, इकडून गोसावी जात होते, आणि त्या ब्राह्मणांना स्वामी पाठी मोरे झाले. म्हणजेच काय, तर आता स्वामींची पाठ यांना दिसायला लागली. समोरून ब्राह्मण येत होते तेव्हा स्वामींचं श्रीमुख त्यांना दिसत होतं, परंतु ब्राह्मण जसे समोर निघून गेले पुन्हा जास्त, स्वामी इकडे निघून गेले पिंपळेश्वराकडे, आणि पिंपळेश्वराकडून ब्राह्मण येत होते ते दुसरीकडे निघून गेले. तर आता स्वामींची पाठ त्यांना दिसत आहे. पाठी मोरे झाले म्हणजे काय, तर आता स्वामींची पाठ यांना समोर दिसत आहे. तर असे गोसावी पाठीमोरे झाले. मग ती म्हणितले, हे चांगदेव राऊळ काय जाणती. ते ब्राह्मण म्हणतात, हे श्री चांगदेव राऊळ काय जाणतात बरं.
आणि प्रतोणी उभे राहिले. आणि मग स्वामी त्यांच्याकडे श्रीमुख करतात. मग म्हणितले आणि मग म्हणतात स्वामी, हे सकळ शास्त्राचा मतीत अर्थ जाणे. स्वामी म्हणतात, आम्ही सकळ शास्त्राचा मतीत अर्थ जाणतो. जीवा अविद्ये विभागू करू जाणे. जीवाचा आणि अविद्येचा विभाग करू जाणतो आम्ही. जैसे बापा पूता वाटले, जैसा अर्था अर्थू सबंधू नाही. आम्ही जीवाचा आणि अविद्येचा विभाग करतो. ज्याप्रमाणे पूत म्हणजे मुलगा हा बापापासून वाटले म्हणजे वेगळे वेगळे दिसतात आपल्याला, तेवढी अविद्या मी या जीवापासून वेगळे करू शकतो. जैसा अर्थ अर्थू संबंध नाही. बिलकुल आम्ही अर्थार्थी संबंध ठेवत नाही. त्या अविद्येचा आणि या जीवाचा एकदम अविद्या नष्ट करून टाकतो आणि या जीवाला ईश्वर प्राप्ती करून देतो, असं स्पष्टपणे स्वामी इथे म्हणतात. असा स्पष्टपणे उच्चार कोण्याही धर्मग्रंथामध्ये तुम्हाला आढळणार नाही, ईश्वर धर्माच्या व्यतिरिक्त जे काही धर्मग्रंथ आहेत. एकतर श्रीकृष्ण भगवंत आहेत, गीतेमध्ये म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहमत्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. फक्त श्रीकृष्ण महाराज म्हणतात की या जीवाला मी मोक्ष देतो सर्व पापांचा नाश करून. आणि इथे स्वामी एक म्हणतात की आम्ही अविद्येचा छेद करून मोक्ष देतो. फक्त हे वाक्य ईश्वरच उच्चारू शकतात. जे काही बाकीचे शास्त्र आहेत अन्य संप्रदायाचे, कोण्याही शास्त्रामध्ये तुम्हाला असं आढळणार नाही की एखादी देवता म्हणत आहे या जीवाचा अविद्या छेद करून मी ईश्वर प्राप्ती करून देऊ शकतो किंवा करून देऊ शकते. अशी कोणती देवी नाही, अशी कोणती देवता नाही. फक्त आणि फक्त हे कार्य ईश्वरच करू शकतात. आणि आपण दैवाचे भाग्याचे आहोत की आपण ईश्वरीय धर्मामध्ये जन्माला आलोत. परंतु दुर्दैव असं आहे की आपण ईश्वरीय कार्य तेवढंसं करत नाही आणि त्यामुळे ईश्वर आपल्यावर उदास झालेले आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की ईश्वर आपल्यावर प्रसन्न झाले पाहिजे तर ईश्वरीय कार्य करणं चालू करा. आता तुम्हाला असं वाटेल ईश्वरीय कार्य ईश्वरानेच करावं, तसं काही नसते. धर्माची स्थापना करण्यासाठी श्रीकृष्ण महाराज म्हणतात मी नक्कीच जन्माला येईल. परंतु देव काय म्हणतात, जर अर्जुनासारखा जीव असेल तर त्याने ते कार्य केलं पाहिजे. तो जर सक्षम आहे तर त्याने ते कार्य केलं पाहिजे. म्हणूनच अर्जुनालाच महाभारताचं युद्ध श्रीकृष्ण महाराजांनी लढायला लावलं. आता श्रीकृष्ण महाराज म्हटले असते, अर्जुना तुला टेन्शन येते का बाळा, तू थांब, एका सेकंदात सर्व कौरवाचं सैन्य मी नष्ट करतो. हे सुदर्शन चक्र सोडलं, एका सेकंदात वापस आलं, सर्वांचे मुंडके धडाच्या वेगळे करून आलं सुदर्शन चक्र. असंही झालं असतं. परंतु परमेश्वराला वाटते माझं कार्य, धर्माच्या स्थापनेचं कार्य जीवाने केलंच पाहिजे, म्हणून तर अर्जुनाला तेवढं कार्य करायला लावलं. आणि अधर्मावर विजय प्राप्त करू शकतो हा एकटा जीवही, हे आपल्याला इथे श्रीकृष्ण महाराजांनी दाखवून दिलं. जसं ते महाभारताचं युद्ध झालं आणि गीतेचं निरूपण करून अर्जुनाला तेवढं सक्षम बनवलं श्रीकृष्ण महाराजांनी. तर या प्रसंगावर आपल्याला काय लक्षात येते की परमेश्वराचं ईश्वरीय कार्य जे आहे ते जीवानंही केलं पाहिजे, हे श्रीकृष्ण महाराज आपल्याला दाखवून देतात या अर्जुनाच्या उदाहरणावरून. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो ईश्वरीय कार्य आपणही केलं पाहिजे. आपण ईश्वर धर्मामध्ये जन्माला आलो, आपल्याला ईश्वर कळाला, तर हे कार्य पुढे चालवणं हे आपलं तेवढंच मोठं दायित्व आहे आणि ते दायित्व आपण पार पाडलं पाहिजे. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, कवना एकांताची सवडी वज्र कीटकी लागली असे, ते आगी जाळीता जळेना, पाणी अंतू बुडेना, शस्त्रे छेदेना, घनावरी पिटिता परी मरेना, सांडसवरी तोडिता परी तुटेना, कवणीची रोगुनेने अधिका दुःखची होई. मग स्वामी इथे वज्रकीटकीचा दृष्टांत सांगतात की कोणाच्या तरी एका माणसाच्या सवडी वज्रकीटकी लागलेली होती, म्हणजेच आतड्यांच्या सांधीमध्ये वज्रकीटकी लागली होती. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की त्यांना कुठेतरी शरीरामध्ये आतड्यांच्या मध्ये कुठेतरी कॅन्सर झालेला होता त्या व्यक्तीला. मग लोक बरेच प्रयत्न करतात परंतु उपचार काय होत नाही व्यवस्थित. त्या वज्रकीटकीला जर जाळाने जाळून टाकतो म्हटलं तर ते जाळता येत नाही. पाण्यामध्ये बुडवून मारतो म्हटलं तर ती वज्रकीटकी काही तशी मरणार नाही, माणूसच मरून जाईल. शस्त्रे छेदेना, शस्त्राने काढतो म्हटलं तर तेही करता येत नाही. घनवरी पिटिता मरेना, घनावर ठेवून मारतो म्हटलं तर तेही करता येत नाही, माणूस मरून जायचा. आणि सांडसाने तोडतो म्हटलं तर तेही करता येत नाही. कोणालाच रोग समजत नाही नेमकं झालं तरी काय या माणसाला. अधिक दुःखाची होय म्हणजे जास्त दुःखच होते त्या माणसाला. एखादा एकू रोग जाणे परी उपाहो नेणे. एखादा वैद्य येतो, तो त्या रोग्याची तपासणी करतो. त्या रोग्याची तपासणी केल्यानंतर या वैद्याला तो रोग काय आहे नेमका हे लक्षात येते, परंतु या रोगावर उपाय काय
हेच त्यांना माहिती नसते. एखादा उपाव जाणे परी रोगू नेणे. काही वैद्य असे असतात त्यांच्याकडे औषधी असते त्या रोगाची, परंतु त्यांना लक्षातच येत नाही की हा नेमका रोग आहे तरी काय. एखादा एकू जाणता येतो रोगही जाणे आणि उपावही जाणे. आणि मग एक वैद्य असा हुशार येतो की त्याला रोगही लक्षात येतो आणि त्याच्याकडे त्या रोगाची औषधीही उपलब्ध असते. तो तया ते अपये पाजी. ज्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे, वज्रकिटकी म्हणजे काय तर कॅन्सर, तर असा तो कॅन्सर झालेला व्यक्ती जो होता त्या व्यक्तीला मग हा वैद्य अपये पाजी म्हणजे एक अशी औषधी पाजतो की ते औषधी पिणं फार कठीण असते. आपल्याला सर्वांना माहितीच आहे, कोणतीही औषधी असो ती काय गोड असते का? काही क्वचित औषधी गोड असतात, होमिओपॅथीच्या वगैरे किंवा टॉनिक वगैरे, परंतु आयुर्वेदिक शास्त्रामध्ये बहुतांश औषधी ह्या कडू असतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये पण गोड औषधी असतात, परंतु बहुतांश ह्या कोणत्या कडू असतात, कोणत्या तुरट, कोणत्या आंबट अशा असतात. तर या वैद्याकडे जी औषधी होती ती अपये म्हणजे काय तर पिण्यायोग्य नव्हती, एकदम कडू असेल ती. म्हणून स्वामी म्हणतात की एक अपये पाजी म्हणजे एक अशी औषधी होती की ते पिणे शक्य नाही. तर अशी औषधी त्या वैद्याने त्या कॅन्सरच्या रोग्याला पाजवलेली आहे. तेने ते चडफडवणी मरे. आणि मग जशी ती औषधी पिली आणि पोटात गेली की त्या औषधीने काम करणं चालू केलं. पोटामध्ये ज्या आतड्यांमध्ये तो कॅन्सर झालेला होता तिथे जाऊन त्या औषधीने अगदी बरोबर काम केलं आणि ते कॅन्सरची बिमारी पूर्ण नष्ट झाली. म्हणजे तुम्ही विचार करा, 800 वर्षापूर्वी असे वैद्य आपल्या भारतामध्ये होते की ते वैद्य फक्त आयुर्वेदाच्या औषधीचा एकच डोस द्यायचे, एकच मात्रा द्यायचे आणि कॅन्सर पूर्णपणे बरा व्हायचा. म्हणजे विचार करा, आपलं आयुर्वेद शास्त्र किती प्रगत होतं 800 वर्षापूर्वी. परंतु झालं असं की मुस्लिमांनी आक्रमण केले, इंग्रजांनी आक्रमण केले, मोठे मोठे विद्यापीठ नष्ट झाले, त्यामध्ये हे सर्व सामग्री आपली नष्ट झाली. जे काही मोठे मोठे प्राध्यापक होते, शिक्षक होते, त्यांना जिवंत जाळण्यात आलं. म्हणजे आपले मोठे मोठे ग्रंथ तर गेले आयुर्वेदाचे, त्याबरोबरच ज्यांना ते ज्ञान होतं असे आयुर्वेदाचार्य, असे प्राध्यापक, असे शिक्षक, असे गुरु, असे वैद्य सर्वांना मारून टाकलं. त्यामुळे आपला भारत एवढा मागे गेला. आणि आजकालचे मग लोक काय म्हणतात, हे आजकालची जे मेकॉले शिक्षण पद्धती आहे, या शिक्षण पद्धतीतून जन्माला आलेली जे काही पिलावळ आहे, हे पिलावळ काय म्हणते, आपला भारत फारच मागास होता, आपल्या भारतामध्ये काहीच नव्हतं. हे सर्व कोणी शिकवलं? या मेकॉले शिक्षण पद्धतीने शिकवलेलं आहे. जसं उदाहरणार्थ तुम्हाला एक हसू येईल अशी गोष्ट आहे, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आम्हालाही शाळेमध्ये ते शिकवण्यात आलंच. एक प्रश्न यायचा शाळेमध्ये, आम्हाला शाळेमध्ये पेपरमध्ये एक प्रश्न यायचा, हु डिस्कवर्ड इंडियन कॉन्टिनेंट, म्हणजे भारताचा शोध कुणी लावला? आणि मग आपल्याला उत्तर द्यावं लागायचं, वास्को द गामा डिस्कवर्ड इंडियन कॉन्टिनेंट. म्हणजे भारताचा शोध वास्को द गामा या पाश्चात्य व्यक्तीने लावला. म्हणजे विचार करा तुम्ही, किती मूर्खपणाचं लक्षण आहे हे. म्हणजे आपण असं म्हणतोय की आमचा शोध, या आमच्या भारत राष्ट्राचा शोध त्या वास्को द गामाने लावला. मूर्खपणाचा प्रश्न आणि मूर्खपणाचं उत्तर आहे, बाकी दुसरं काहीच नाही. ज्या राष्ट्रामध्ये आपले पूर्वज जन्माला आले, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी याच राष्ट्रामध्ये जन्माला आले, श्री गोविंदप्रभू महाराज याच राष्ट्रामध्ये जन्माला आले, सर्व ईश्वर अवतार इथेच जन्माला आले, किंवा जे देवतेचे अवतार असतील, ऋषीमुनी होऊन गेले, साधू संत मंडळी होऊन गेले, सर्व इथे जन्माला आले, सर्व आपले पूर्वजच आहेत. आपल्याला माहिती होतं हे राष्ट्र, आपण इथेच जन्माला आलो, मग आपल्याला काही शिकवण्याची गरज आहे का? भारताचा शोध कुणी लावला हे शिकवायला कुठं पाहिजे? ज्या युरोपमधून हा आला होता वास्को द गामा, तिथे लोकांना शिकवलं पाहिजे की भारताचा शोध कुणी लावला, तर वास्को द गामाने लावला. आता हे लोक भारतातल्याच लोकांना शिकवायला लागलेले आहेत की तुमचा शोध आमच्या माणसाने लावला, आणि आपण पण मूर्खासारखे ते पाठांतर करत आहोत, उत्तर देत आहोत. म्हणजे या मेकॉले शिक्षण पद्धतीतून खरंच शहाणे माणसं जन्माला येतील का? तुम्हीच विचार करा. असं म्हणत नाही मी, कोणी शहाणे नाही आहेत. जे काही नैतिक मूल्य जपतात, ज्यांना काही लहलता आहे आपल्या संस्कृतीविषयी, ते सर्व शहाणेच आहेत. परंतु या भारतामध्ये काहीच नव्हतं, जे काही दिलं ते इंग्रजांनी दिलं असे म्हणणारे जे पिलावळ आहेत, ते पण याच शिक्षण पद्धतीतून जन्माला आलेली पिलावळ आहे. तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, जे म्हणतात भारतामध्ये काहीच नव्हतं, तर भारतामध्ये असे वैद्य होते जुन्या काळामध्ये. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे दृष्टांत सांगतात वज्रकिटकीचा, की एका मात्रेमध्ये औषधीच्या पूर्ण वज्रकिटकी नष्ट झाली. म्हणजे कॅन्सरचा पेशंट पूर्णपणे चांगला झालेला आहे, एकदम निरोगी झाला, कॅन्सर नष्ट झाला एका डोसमध्ये. तर सांगा तुम्ही काय औषधी असेल ती आयुर्वेदामधली. आणि म्हणून
असं नका म्हणू की भारतामध्ये काहीच नव्हतं, तर असं म्हणा की मला काही माहिती नाही भारताविषयी, की भारतामध्ये काय काय होतं आणि काय काय नव्हतं. आणि त्यामुळे भारतीय संस्कृतीला नावबोटं ठेवण्याच्या अगोदर स्वतःच्या अज्ञानतेला दूर करण्याचा प्रयत्न करा, एवढंच सांगायचं मला. तर स्वामी म्हणतात इथे त्या वैद्याने एक मात्रा दिली औषधीची, जे काही 10 ml 20 ml 25 ml असेल, आणि एका मात्रेमध्ये तो कॅन्सर पूर्णपणे नष्ट झालेला आहे. तो जो पेशंट होता तो अगदी ठणठणीत झालेला आहे. मग पुढे स्वामी म्हणतात, तैसे जीवासी अनाद्य विद्या लागली असे, ते फेडावया जीवने उपाय करी. आणि मग स्वामी म्हणतात, तैसे म्हणजे त्या वज्रकीटकीच्या प्रमाणे या जीवाच्या ठिकाणी अनादी अविद्या लागलेली आहे. अण म्हणजे नाही, आदी म्हणजे सुरुवात. अनादी म्हणजे काय? अण म्हणजे नाही, आदी म्हणजे सुरुवात. अनादी हा जो शब्द आहे तो 2 शब्दापासून तयार झालेला आहे. संधी विग्रह केल्यानंतर 2 शब्द तयार होतात, अण आणि आदी. हे दोन्ही शब्द एका जागी आले आणि अनादी शब्द तयार झाला. तर ज्याप्रमाणे मी म्हटलो की अण म्हणजे नाही, आदी म्हणजे सुरुवात, त्या अविद्येची सुरुवात कधी झाली हे माहिती नाही. या जीवाच्या ठिकाणी आहेच आहे ती अविद्या. ज्याप्रमाणे मी तुम्हाला साळीचं उदाहरण दिलं किंवा गव्हाचं उदाहरण दिलं, तर त्या शेतकऱ्याला जसं सांगता येत नाही की कवच पहिलं तयार झालं की मधला तांदूळ पहिलं तयार झाला, किंवा त्या गव्हावरचं कवर पहिलं तयार झालं की आतमध्ये गहू पहिलं तयार झाला, कोणी सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे या जीवाला अविद्या कधी लागली कोणी सांगू शकत नाही. जेव्हापासून हा जीव आहे तेव्हापासून अविद्या नावाचा दोष या जीवाच्या ठिकाणी आहेच आहे. तर अशी ते अविद्या आहे, ते फेडण्यासाठी हा जीव बरेच उपाय करतो. तेणे अधिका नरकची होती, परंतु त्या उपायाचा काही परिणाम होत नाही आणि अधिक नरकच होतात या जीवांना. मग परमेश्वर आपली कृपाशक्ती करून फेडिती तै फिटे. आणि मग परमेश्वर आपल्या कृपाशक्ती करून या जीवाच्या ठिकाणी लागलेली अविद्या छेदून टाकतात, फेडून टाकतात, तेव्हाच ते फिटते, असं स्वामी म्हणतात. ऐसे म्हणितले आणि उगेची राहिले. आणि मग स्वामींनी असं निरूपण केलं आणि ते ब्राह्मण गपचूप बसतात. तर तुम्हाला या चरित्रातून समजलंच असेल अविद्या कशाला म्हणतात, अविद्या कशी असते, जीवाला कशी लागलेली आहे, मग ते अविद्या नष्ट करण्यासाठी काय उपाय आहेत. तर काय उपाय आहे यासाठी? ज्याप्रमाणे त्या वैद्याने एक अपय पाजलं, म्हणजे एकदम कडू औषध असेल किंवा काहीतरी वेगळं औषध असेल जे पिऊ शकणार नाही माणूस, असं अपय पाजल्यानंतर ते कॅन्सर मरून गेला, नष्ट झाला कॅन्सर, काही शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली नाही. तर अशी उत्तम दर्जाची औषधी त्या वैद्याने दिली आणि कॅन्सर पूर्ण नष्ट झाला, ठणठणीत झाला तो पेशंट. तर त्याचप्रमाणे आपल्याला पण एकदम कडू असा डोस घ्यावा लागणार आहे. आपण जे स्वच्छंदपणे विहार करतो, बस मनाला वाटलं तसं खायचं, प्यायचं, राहायचं, उड्या मारायच्या, थिएटरमध्ये जायचं, म्युझिक ऐकायचं, म्हणजे स्वैराचार जो वाढलेला आहे तो कुठेतरी आपण थांबवला पाहिजे. देवाने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि लवकरात लवकर संसारामधून बाहेर निघून संन्यास घेतला पाहिजे. आणि संन्यास घेतल्यानंतर अध्ययन केलं पाहिजे काहीतरी आणि आचरणही केलं पाहिजे. म्हणजे आपण ती औषधी पिली असं आपण म्हणू शकतो, आता अविद्या आपली नष्ट होईल. ज्याप्रमाणे त्या वैद्याने औषधी दिली आणि कॅन्सर नष्ट झाला, त्याप्रमाणे हे जे स्वामींची ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्या आपण अध्ययन केली पाहिजे, त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. म्हणजे आपण तो औषधीचा डोस घेतला ज्यामुळे अविद्या नावाचा दोष नष्ट होऊन जाईल. तर तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित. आता पुढच्या चरित्राकडे वळूया. उत्तरार्ध लीळा क्रमांक 494, अविद्याछेद निरूपण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अविद्याछेदाविषयी निरूपण करतात. मग गोसावी ढोरेश्वरासी बीजे केले. मग स्वामी ढोरेश्वराकडे गेले. बाईसी पूसले बाबा अविद्या म्हणजे काय. बाईसाने विचारलं, बाबा अविद्या म्हणजे काय आहे बरं. आता अविद्या म्हणजे काय असे तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे, त्यामुळे आता पुनश्च मी अर्थ इथे करणार नाही. सर्वज्ञ म्हणितले बाई अनादी अविद्या. स्वामी म्हणतात बाई अविद्या म्हणजे अनादी अविद्या. अनादी अविद्या कशाला म्हणतात तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. अर्थ एकच आहे, परंतु देव इथे सांगतात की अविद्या म्हणजे अनादी अविद्या. बाबा अनादी अविद्या म्हणजे काय. पुन्हा बाई म्हणतात बाबा अनादी अविद्या म्हणजे काय. सर्वज्ञ म्हणले बाई मूळ विद्या. स्वामी म्हणतात बाई अनादी अविद्या म्हणजे मुळाविद्या. आता मुळाविद्या म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. मुळापासूनच लागलेली आहे आणि ते मूळ कुठून चालू झालं हे कोणालाच माहिती नाही, त्याला मुळाविद्या म्हणतात. बाबा मुळाविद्या म्हणजे काय. बाईसांना काय अजून समजलं नाही आणि बाईसा म्हणतात बाबा मुळाविद्या म्हणजे काय. सर्वज्ञ म्हणते बाई अज्ञान अविद्या. सुरुवातीला तुम्हाला अर्थ सांगितला की नाही, अविद्या म्हणजे अज्ञान अविद्या. तर इथे स्वामी पण तेच म्हणतात की बाई मूळ अविद्या म्हणजे अज्ञान अविद्या.
यावरी गोसावी अविद्याछेदाची वचने निरूपिली. अविद्याछेद कसा करतात देव त्या संदर्भामध्ये देवानी काही वचनं सांगितले. इथे सर्वज्ञ मित्रे बाई परमेश्वर जीवासी कृपा करीती, मग परमेश्वर आपल्या कृपा शक्ती करुणी तयाची अनादि अविद्या छेदू करीती, मुळा विद्या छेदू करीती, अज्ञान छेदू करीती. अज्ञान छेदे करुणी अन्यथा ज्ञान त्रुटी होय, आद्यमळ त्रुटी होय, जीवत्व त्रुटी होय. तळीची आणि तिल्यावरीची पडे उतरंडी गडबडी या परी परमेश्वर तया ते माया पारंगत करीती. साध्याच्या प्राप्ती साधन निवर्ते. सर्वज्ञ मणितले सूर्य असे ते निसिजे, येतुले नि तेजाये. झळका करुणी पोगर आच्छादिती, आंबवती दिजे आणि झळक जाये. पोगर असती ते निवडती, तैसे योग्यते करुणी जीवाचे स्वरूपाच्छादले असे. मग परमेश्वर योग्यता फेडोनी प्राप्ती करीती, ऐसे निरूपण केले. मग गोसावी बीजे केले. मग स्वामींनी व्यवस्थित निरूपण केलेलं आहे की परमेश्वर कृपा शक्तीने स्वतःच्या अविद्याछेद करतात या जीवाचा. अविद्याछेद केल्याने अन्यथा ज्ञान त्रुटी होते. अन्यथा म्हणजे काय? अनाते आन म्हणणे, त्याला अन्यथा ज्ञान म्हणतात. म्हणजे काय? अंधार पडलेला आहे, रस्त्यामध्ये साप पडलेला आहे. पाहणाऱ्याला असं वाटलं ते साप नसून दोरी आहे. तो गेला धरायला, धरला आणि साप चावला आणि मरून गेला तो माणूस. तर याला म्हणतात अनाते आन म्हणणे. होता साप परंतु त्याला दुसरंच काहीतरी म्हटलं त्या माणसाने आणि त्यांना हात लावला, याला अनाते आन म्हणतात. किंवा दोरी पडलेली आहे पण साप वाटला तो, याला अनाते आन म्हणतात. तर मग अन्यथा ज्ञान त्रुटी होते म्हणजे अन्यथा ज्ञान नष्ट होते अविद्याछेद केल्यानंतर. आद्यमळ त्रुटी होते म्हणजे आद्यमळही नष्ट होतो. जीवत्व त्रुटी होते म्हणजे जीवत्वही नष्ट होते. तळचील हानी तिल्यावरची पडे म्हणजे तुम्ही जर घरामध्ये मोठी मडक्याची उतरंडी लावलेली आहे आणि त्या उतरंडीच्या एकदम बुडाचं मडकं फोडून टाकलं तर वरचे मडके व्यवस्थित राहतील का? नाही. खालचं मडकं तोडलं म्हणजे वरचे सर्व पडतात खाली. त्याप्रमाणे मूळ खालचं मडकं जे आहे ते अविद्या आहे. अविद्या नष्ट झाली की सर्वच दोष नष्ट होऊन जातात असं स्वामींना इथे सांगायचं. आणि मग परमेश्वर त्याला मायेच्या पलीकडे जे ईश्वर स्वरूप आहे तिथे पावन करून देतात. मग परमेश्वर त्या ते माया पारंगत करीती. साध्याच्या प्राप्ती साधन निवर्ते. साध्याची प्राप्ती झाली की साधन निवर्तून जाते. यावर स्वामी सुरीचा दृष्टांत सांगतात. ज्याप्रमाणे सुरी एकदम जास्त झळकत असते, एवढी चमक असते त्या सुरीवर की त्या सुरीची धारच दिसत नाही. आणि मग त्याच्यावर आंबवती टाकतात म्हणजे आंबट पाणी टाकतात आणि मग त्याची झळाळ पूर्ण नष्ट होते आणि मग ते धार दिसते आणि त्या सुरीचं पातं दिसते व्यवस्थित. त्याप्रमाणे या जीवाच्या ठिकाणी योग्यता एवढी वाढते की त्या योग्यतेच्या चमकमुळे जीव स्वरूपच दिसायला तयार होत नाही आणि मग परमेश्वर ते योग्यता फेडतात म्हणजे ते चमक जे आहे ते सर्व काढून टाकतात आणि निखळ जे जीव स्वरूप आहे त्या जीव स्वरूपाला ईश्वर स्वरूपी मिळवतात आणि मोक्ष देतात. असं निरूपण केलं स्वामींनी आणि मग स्वामी तिथून निघून गेलेले आहेत. तर अशा प्रकारे या ज्ञानसत्रातील तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आणि असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही चांगले चांगले चरित्र देवाचे अपलोड करणार आहे ते चरित्र तुमच्याकडून सुटणार नाहीत. ही सूचना फक्त नवीन दर्शकांसाठी. ज्यांनी पूर्वी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी पुनश्च चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, मी जे त्या वैद्याच्या संदर्भामध्ये माहिती सांगितली की त्या वैद्याने फक्त औषधीची एक मात्रा दिली आणि कॅन्सर पूर्णपणे बरा झाला. तर या प्रसंगावरून या दृष्टांतावरून आपल्याला काय लक्षात येते? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्वांची नावे. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींनी नेत्राचं दीप असं कोण्या प्रदेशाला म्हटलं आहे? स्वामींनी नेत्राचं दीप असं गुजरात प्रदेशाला म्हटलेलं आहे कारण तिथल्या लोकांचे डोळे सुंदर असतात म्हणून. आणि आपल्या काही दर्शकांनी असं उत्तर दिलं की नेत्राचं द्वीप आहे एक गुजरात प्रदेशामध्ये, असं उत्तर दिलं. तर ते उत्तर चुकीचं आहे. नेत्राचं द्वीप आहे असं कुठेही नाही, कालच्या चरित्रामध्ये कुठेही आलेलं नाही. मी तसं सांगितलेलंही नाही की डोळ्याचं दीप आहे या नावाने, नेत्रदीप नावाने, असं कुठेही आलेलं नाही. तर लोकांचे डोळे सुंदर आहेत म्हणून त्या गुजरात प्रदेशाला नेत्रद्वीप असं म्हटलेलं आहे, नेत्राचं दीप आहे असं स्वामींनी म्हटलेलं आहे. दुसरा प्रश्न होता, दादोस स्वामींना म्हणतात तुमची ब्रह्मविद्या जर महत्वाची आहे तर ते कोण्या राजाला सांगा, कोण्या राणीला सांगा, आम्हाला फक्त देवतेचा विद्यामार्ग सांगा. तर या प्रसंगावरून आपल्याला काय लक्षात येते? तर या प्रसंगावरून आपल्याला हे लक्षात येते की हा जीव जो आहे तो
चमत्काराला नमस्कार करणार आहे, चमत्कार झाले पाहिजे माझ्याकडून अशी अपेक्षा परमेश्वराकडून ठेवतो, असं सामर्थ्य मला परमेश्वराकडून मिळावं अशी अपेक्षा ठेवतो. फारच मतलबी हा जीव आहे. आणि या प्रसंगावरून आपल्याला हे लक्षात येते की दादोस किती उद्धटपणे वागायचे, किती उद्धटपणे उत्तर द्यायचे स्वामींना, हे आपल्याला लक्षात येते या प्रसंगावरून. तर आपण असे झालो नाही पाहिजे, नाहीतर हल्ली आपलं तसं झालेलंच आहे. आपण जास्त कुठे जातो, जे स्थान नवस पूर्ण करते तिथे रांगाच्या रांगा लागतात. ते स्थान आपलं नवस पूर्ण करते ना, मग तिकडेच जायचं. म्हणजे काय झालं, चमत्काराला नमस्कार. त्या स्थानाने तुमचा नवस पूर्ण केला नाही की मग म्हणायचं अरे हा काय देव आहे का, निघाले दुसरीकडे. तर असा मतलबीपणा आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका, आपल्या वागण्यावरून तसं दिसू देऊ नका. निस्वार्थतेने देवाची भक्ती करा, कोणताही हेतू ठेवू नका, निर्हेतुक भक्ती करायचं शिका, तरच तुमच्या या मनुष्य जन्माचं सार्थक आहे. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: ललिताताई कानडे, ऋषिकेशजी मोरे, प्रकाशजी भडाळे, तुकारामजी खानसुळे, राजारामजी भागवत, एकनाथजी माळी, कमलताई टोनपे, प्रभाकरजी मुंगल, संध्याताई पाटील, रुचाताई उगले, भूपाळजी साळवे, जितूजी पाठक, जिजाताई लिपारे, देवानंदजी काकडे, संध्याताई सुरेश, श्यामजी रोकडे, सुलभाताई देशमुख, माधुरीताई भोपळे, लखनभाई महाले, प्रज्वलजी मेहंगे, राजश्रीताई माने, डॉक्टर सतीशजी उरे, मंगलाताई मेटे, राजश्रीताई वर्डेकर, बाळासाहेबजी काळोखे, सुधीरजी काळोखे, संतोषजी रासकर, लताताई चिपडे, विश्वासजी गोरे, हरिजी गलांडे, निर्मलाताई फिरके, नीलाताई घाणेकर, मुकेशजी भुयार, पुष्पाताई धनवटे, आरतीताई कदम, सुरेशजी केके, निवृत्तीजी खाडे, विक्रमजी कदम, संगीताताई बेलखोडे, प्रकाशजी साठे, दुर्गाताई भावे, अनुपमाताई राऊत, लहूजी मादगुडे, मालतीताई वांगे, अभिषेकजी दापतारे, अरुणाताई वांगे, शालिनीताई राऊत, मयुरीताई दीक्षित, आशाताई दीक्षित, ज्ञानेश्वरजी उगले, जिजाताई पाबळे, अच्युतरावजी अडवे, पंकजाताई जोशी, भागोरावजी कदम, सुरेखाताई पवार, मधुकरजी सावळकर, रुपेशजी अंजनकर, मेधाताई देशपांडे, स्नेहाताई पाटील या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि व्यवस्थितपणे आणि अचूक अशी उत्तरे दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलीत, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये प्रज्ञासागरा आत्मज्ञाने मोक्ष निरूपण, भोजया नामकरण, मंडलिका नामकरण, मार्कंडा पंचनामकरण, श्रीप्रभू परमगुरु निक्षेदू, गुरुप्रसंगे श्रीप्रभू थापे अनुवादू, 22 प्रश्ने सन्निधानी कर्म बळीवंत कथन, पाठक अज्ञान प्रसंगे कोढावरी दादू, तथा भिक्षा प्रसंगे चेष्टा अनुवादू, पाठक भिक्षा भटी प्रश्नू, असे भरपूर असे चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तुम्हाला असं वाटेल एवढे नावं सांगितले म्हणजे उद्याचं ज्ञानसत्र खूप मोठं होईल, तसं काही नाही. हे सर्व चरित्र 3-3, 4-4 ओळीचे आहेत. तर उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला भरपूर असे चरित्र ऐकायला मिळणार आहेत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड